कोण बोलणार आहे दोघांबद्दल? मी तिच्या काकांची मुलगी, पण आम्ही एवढी मजा केली आहे कॉलेज लाईफमध्ये, खूप मजा केली आहे तिच्यासोबत, नाही विसरू शकत कधी. भले ती जवळ चालली आहे पण खूप आठवण येईल तिची. नणंदबाई? काय नाही, आता वहिनी जशी पाहिजे होती तशी भेटली आम्हाला. बाकी काय नाही, फक्त तिने मम्मी पप्पांना सांभाळून घेतलं पाहिजे, बाकी काय नाही. हां, बहिणींकडे द्या जरा. काय सांगा ताईबद्दल? खूप चांगली आहे ती, गेल्यावर कसं होईल काय माहित मला. तुमच्याकडे काय ताई? खूप मारामारी करायचा, खूप. बरोबर की नाही? मग आता जसं जसं लग्नाचा दिवस जवळ येतोय काय वाटतं? तिची कमी खूप जाणवेल घरी. तुम्ही मगाशी म्हणालात की नाही की आम्ही दोघी खूप भांडायचो? आता पण भांडतो. पण मग आता थोडेच महिने राहिलेत लग्न व्हायला तरी सुद्धा भांडता? हो काय हो, तुम्ही काय ठरवलंय? असंच भांडणार आणखी 4 महिने? नाही. मग काय काय सांगणार काय ताईला? आता जरा कमी भांड, थोडेच दिवस राहिलेत तर. तुम्ही काय सांगणार त्यांना? नाही, आता मिळून मिसळून वागू. आता 4च महिने राहिलेत तर. काय मिस कराल? खूप काही. घरातल्या खूप आठवणी अशा आहेत का जोडल्या गेल्यात का त्या नाही विसरू शकत कधीच. खूप मजा केली आहे घरातल्यांबरोबर. बाबा? त्यांच्यात तर जीव आहे माझा. बाबांच्या पण डोळ्यात ते सगळं प्रेम दाटायला लागलं. काय बाबा? माझी सगळ्यात मोठी मुलगी आहे आणि माझा तिच्यावर खूप जीव आहे. आणि कुठे मी अडचणीत आलो तर ती मला मार्गदर्शन करायची, मुलगी असं. आता या ठिकाणी ना म्हणजे एकमेकांनी आपल्या बद्दल म्हणजे अपेक्षा सांगितल्या, सगळं काही बोलले, कंठ दाटून आला बऱ्याच वेळेला, बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी आलं. पण आता एक छोटासा खेळ आहे, तो कदाचित चेहऱ्यावरती हसू उमटवू शकेल. खऱ्या खोट्याचा खेळ. बघूया काय होणार यामध्ये. मी विधान करणार ते खरं का खोटं हे सांगायचं. मी जे विधान करणार ते खरं की खोटं. सगळ्यात आधी ताई तुम्ही, मग सासूबाई आणि मग तुम्ही. लग्नानंतर ताईने जीन्स घातलेली मिस्टरांना चालणार आहे. खरं? खरं? म्हणजे नाही चालणार आहे म्हणतायत? काय माहिती. पण तुम्हाला सांगितलं होतं चालेल म्हणून? हा, असं बाहेर वगैरे चालेल, असं घरात नाही चालणार असं बोलले होते? हा. सासूबाई तुम्ही पण बरोबर सांगितलं चालणार म्हणून. मी तिला अगोदरच सांगितलं ड्रेस वगैरे घातले तरी चालतील म्हणून. तुम्हीच पहिली परवानगी. आपल्या मुली घालतात तर ती पण मुलगीच आहे ना. खरंय खरंय. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असं म्हणजे बाहेर घातलं तर चालेल, असं इथे नको. इथे नको म्हणजे गावामध्ये नको. गावामध्ये नको, गावाच्या बाहेर चालेल. पुढचं विधान. लग्नानंतर मिस्टरांनी जर ताईची मस्करी केली तर ताईला चालणार आहे. खरं? खरं? खोटं? म्हणजे काय? तिला मस्ती केली का लगेच राग येतो. म्हणजे चालणार नाही. माझी किती केली तरी चालते, पण तिची केली तर नाही. काय होतं हे चिडता? हा, मला कळलं आता ते बहिणीला काम आहे. तिसरं विधान. ताईमुळे मिस्टर व्हेज खायला शिकतील आणि नॉनव्हेज खाणं कमी करतील. खोटं? खोटं? मग तुमचं म्हणणं काय आहे? तिला जास्त नॉनव्हेज आवडतं ना. कोणाला? तिला. नाही एवढं नाही, म्हणजे व्हेज पण खाते ना, नॉनव्हेज पण. आणि त्यांना नाही चालत व्हेज जास्त, म्हणजे फक्त वाटाण्याची भाजी, दुसरं काहीच नाही. नॉनव्हेजच? हा, बाकी नॉनव्हेजच. होय का? हो. राहायला कुठे तुम्ही? खरेगाव. जायला पाहिजे यांच्याकडे. कधी पण या. नक्की नक्की येऊ तुमच्याकडे. पण त्याआधी झी मराठीकडून तुमच्या लग्नासाठी हा एक आहे.